धावा वैयक्तिक त्यांनी केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि फायनल मध्ये दाखल केला. खूप खूप अभिनंदन सूरज. एक महत्वाची मॅच, दुसरी सेमीफायनल. फायनलचा एक संघ तर आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आपण जर पाहिलं तर इंडिगो रेमेडीज लिमिटेड हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. या मॅच मध्ये फायनल मध्ये कोण दाखल होणार, एका बाजूला वर्ल्ड लाईन आणि एका बाजूला आपण पाहिलं तर थर्मोलॅब. या दोन्ही संघामध्ये लढत पाहायला भेटते. केवळ आहे स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्कवर तुषार. पुढे ससावले यावेळी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. उमेश तिथे होते आणि सिंगलने सुरुवात होते या मॅचला. एक महत्वाची मॅच असणार आहे. स्ट्राईक होते रोटेड आणि स्ट्राईकवर येतात ते राकेश वैती. राकेश वैती यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू हवेत आहे. झेल होणार का? फाईन लेगच्या दिशेने एक चांगला झेल टिपलेला आहे त्या ठिकाणी. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी 1 या धावसंख्येवर. पहिला झटका लागतोय तो थर्मोलॅब ग्रुप यांना. राकेश वैती यांच्या रूपात 1 या धावसंख्येवर. एक महत्वाचा गडी म्हणून राकेश यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु यावेळी चुकी करून बसले. बॅटची लिडिंग एज आणि फाईन लेगच्या दिशेने एक चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज प्रणय येत आहेत. केवळ यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ झालाय. एक गडी बाद आणि 1 रन झालाय. धाव फलकावर टीम थर्मोलॅब ग्रुप यांचा. फुललेंचा चेंडू आहे, इनसाइड एज लागले आणि यष्टा उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू होता. प्रणय आले आणि प्रणय यांना माघारी देखील परतावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. 1 या धावसंख्येवर 2 गडी बाद. टीम थर्मोलॅब ग्रुप यांचे. शून्य धावसंख्येवर गोल्डन डकचा शिकार होत आहेत प्रणय. चला बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये लवकर. आकाश येत आहेत न्यू बॅटर. प्रणयांची जागा घेण्यासाठी 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद झाले आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे ती 1च धाव. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल आणि फायनल खेळेल. परंतु ही मॅच देखील महत्वाची असणार आहे. फायनलच्या आधीची फायनल म्हणजे सेमीफायनल. तुषार आहेत गोलंदाजी मार्गावर. आकाश येत आहे स्ट्राईकवर. पहिल्या षटकात 2 गडी बाद करून दिले तुषार यांनी आपल्या संघासाठी. यावेळी कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आकाशांचा. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार. तिसरी धाव पूर्ण होईल का? पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावा झाले, 2 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक महत्वपूर्ण मॅच. धावांसाठी सुरू असलेली धावाधाव. जो कोणी जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल आणि फायनल खेळताना पाहायला भेटेल. जो कोणी हरेल त्याला संपूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. आपण पाहताय पर्पल फॉक्स इव्हेंट आयोजित
कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025 हे सामने सेमीफायनलची सेकंड सेमीफायनल आपण पाहताय. स्ट्राईकवर येते ते केवल आकाश आणि केवल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अरे बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, प्रियेश तिथे चेंडूच्या खाली झेल होईल का? झेल देखील पूर्ण झालाय. सेकंड अटेम्प्टला झेल पूर्ण झालेला आहे प्रियेश यांच्या हातात. अजून एका विकेटचं पतन आणि तुषारांनी पहिला षटक हातात असताना 3 गडी बाद करून दिले आपल्या संघासाठी. एक महत्वपूर्ण षटक. केवल यांना मैदान सोडावं लागतंय. राकेश सावरा येत आहेत मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. ठाकूर त्याचे फलंदाज आहेत आणि राकेश यांना फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला गरज आहे फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. आकाश आणि राकेश या दोन्ही फलंदाजांना प्रयत्न करावी लागतील. 3 गडी बाद आणि 4 धावा झाल्या धाव फलकावर. अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील तुषार पांडेश्वर गोलंदाजी मार्कवर चांगली कामगिरी करत असताना फुलटॉस होता यावेळी ऑनसाइडला खेळून काढलाय. खेळाडू तिथे आहेत आणि सिंगलवर समाधानी म्हणावं राहावं लागते त्यांना. आणि पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. पहिल्या षटकात अवघ्या 5च धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले तुषारांनी. एकदा तुषार यांच्यासाठी टाळ्या झाला पाहिजे. गुड बॉलिंग तुषार, चांगली गोलंदाजी केली. महत्वाची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये 3 गडी बाद करून दिले आपल्या संघासाठी आणि 5च धावा खर्च केलेत. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे त्यामुळे 12 चेंडूवर काही घडू शकतं. गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते उदय साळुंके. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते आणि राकेश आहेत स्ट्राईकवर. फुललेंचा चेंडू होता पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय. खेळाडू तिथे होते. चेंडूला अडवण्याचं काम केलं होतं. झेल झाला नाही परंतु स्लो करण्याचं काम केलंय चेंडूला त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात राकेश आणि आकाश यांच्या माध्यमातून. धावसंख्येत 2नी भर पडते. 7 धावा झाल्या धाव फलकावर. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. यानंतर फायनलची मॅच असणार याची नोंद घ्या. थोडासा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर टाकला होता आणि व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. अतिरिक्त धावेची भर पडते. धावसंख्येत 8 धावा झाल्या धाव फलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 5 चेंडूचा खेळ शिल्लक. थोडासा हात देणारा चेंडू आणि यावेळी आउट असणार आहे. राकेश यांना मैदान सोडावं लागतंय. सॉफ्ट डिसमिसल आणि अपील देखील झालंय यष्टांच्या मागे. अजून एक गडी बाद होतोय या ठिकाणी राकेश यांच्या रूपात. राकेश बाद होत आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुलसी त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. फारसं काही करू शकले नाही. बॅटची हलकीशी इनसाइड एज लागली होती आणि यष्टांच्या मागे एक चांगला झेल टिपलाय तो प्रियेश यांनी. उमेश यांना देखील गडी बाद करण्यात यश लाभतंय. एक महत्वपूर्ण मॅच असणार आहे. बिग फाईट पाहायला भेटेल. दोन्ही संघ सेमीफायनलची लढत खेळत आहेत. फायनल मध्ये दाखल व्हायचंय. दोन्ही संघांचं स्वप्न आहे. जो जिंकेल तो फायनल नक्कीच खेळणार आहे.
आठ धावा झाल्यात आणि 4 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दोनच चेंडूचा खेळ झालेला आहे या ठिकाणी. थोडासा हात देणारा चेंडू यष्टांच्या मागे चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. यष्टी रक्षक प्रियेश यांच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला भेटतोय. फुल लेनचा चेंडू होता. यावेळी अपील तर केलं जात आहे परंतु पंचांनी अपील फिटवून लावलंय. LBWचा आणि एक सिंगल पूर्ण केली जाते बाईच्या स्वरूपातील. आकाश येतात स्ट्राईकवर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. दुसऱ्या षटकातील उमेश आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी डाऊन द लेग टाकला होता. हा देखील चेंडू प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. दोन्ही बॅटर त्यांच्या बॅट मध्ये चेंडू येत नाहीये आणि बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटत आहेत. धावसंख्येत 1 भर पडते. 10 धावा झाल्यात. अंतिम चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुल लेनचा पुन्हा एकदा चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला भेटतो उमेश यांच्या माध्यमातून. षटक देखील संपलेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ते 4 गडी बाद आणि 10 धावा टीम थर्मोलॅब ग्रुप यांचा. अवघ्या 10 धावा झाल्या. धाव फलकावर 4 गडी बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपला. अंतिम 6 चेंडू आणि अंतिम 6 चेंडूवर किती धावा येणार. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येते ते प्रियेश. अंतिम 6 चेंडू 10 धावा झाल्यात. 6 चेंडूवर किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट सेट होणार, कारण सेमी फायनलची मॅच आहे आणि दोन्ही फलंदाज ज्यांच्या बॅटला बॉल लागत नाहीये, तुलसी आणि आकाश, त्यांना प्रयत्न करावे लागतील यावेळी. चला थोडीशी घाई करायची प्रियेश, लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. यावेळी शॉर्ट थर्डमॅनच्या हातून चेंडू निसटला आणि पाहूया किती धावा भेटतील. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण. चौथ्या धावासाठी रनआउट असतील. तुळशी यांना मैदान सोडावं लागतंय. विचार ना त्यांना. नवीन फलंदाज निशांत देत आहेत मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक. त्यांना पाहू शकतो. आकाश स्ट्राईकवर प्रयत्न होता आकाशांचा स्ट्राईक घेण्याचा आणि चौथ्या धावेसाठी रनआउट पाहायला भेटला आपल्याला. तुलसी यांना मैदान सोडावं लागलं. माफ करा, रुद्र आहेत त्या नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकवर आहेत ते आकाश.
क्या होता यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटला. कट केलेला हा चेंडू प्रियश यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय आणि डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या झाली ती 13 धावा. यावेळी नो बॉल. मनकट करण्यासाठी गेले होते. प्रियशांची एक सवय आहे, एक तरी चेंडू ते मनकट ट्राय करतात आणि यावेळी नो बॉल. यावेळेस कर्लिकच्या दिशेने चेंडू खेळून काढले. पाहूया खेळाडू तेथे आहेत आणि एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी देखील प्रयत्न इथे थोडस फंबल पाहायला भेटते. पॉईंटच्या क्षेत्रात बॅकअप नव्हता आणि पाहता पाहता 4 धावा पळून काढलेल्या आहेत. त्या ठिकाणी चांगला थ्रो होता, त्याला बॅकअप भेटला असतं तर नक्कीच हे चित्र घडलं नसतं. परंतु 4 धावा भेटल्यात आणि 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. टीम थर्मोलॅब ग्रुप यांचा 18 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला आणि अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. बॅकफुटला गेले, पॉईंटच्या वरून खेळून काढलाय. धावा किती भेटतील? पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? त्या ठिकाणी देखील 4 धावा पळून पूर्ण केल्यात. दोन्हीही बॉलवर 4 धावा पळून पूर्ण केल्या. माझ्या मते संध्याकाळी थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे बॉल हातात येत नसेल. बावीस धावा झालेल्या आहेत आणि 22 त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल होईल का? झेल झालेला नाही. बॅकअपला तुषार देते आहेत. 2 धाव पूर्ण आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आकाश आणि रुद्र यांनी. फक्त 25 धावा झालेल्या आहेत. षटक कुठेतरी धावांसाठी सुरू असलेली धाव पाहायला भेटले आपल्याला टीम थर्मोलॅब ग्रुप यांची. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न रुद्र यांचा आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. 25 धावा झाल्या. धाव फलकावर 26 धावा करायच्या आहेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थर्मोलॅब फिल्डिंग लावून घ्यायचे. 25 धावा झाल्या आहेत. 26 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 26 धावा.
18 चेंडू आणि 26 धावा 26. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. थर्मोला ग्रुप आपण फिल्डिंग लावून घ्यायची आपल्याला विनंती करतो. अनिल आणि प्रियेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाली आहे. प्रियेश यांचं थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला भेटलं. मैदानाच्या आतमध्ये जे ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला भेटले, ओव्हर थ्रोच्या धावा 2 चौकार आणि 1 ट्रिपल. गोलंदाजी मार्कवर येतात प्रणय. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला ते सुरुवात होते. 18 चेंडू आणि 26 धावा करायचे. सेकंड सेमीफायनलची मॅच आणि दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते या ठिकाणी. चले साईडला व्हायचं थोडस. बच्चे कंपनी मित्रांनो, सेकंड इनिंगला सुरुवात होते. अनिल आणि प्रियेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका आणि यावेळी आकाश यांच्या हातामध्ये झेल जातोय. 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. अनिल यांना मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज येतात ते तुषार. अनिल यांची जागा घेण्यासाठी पहिला चेंडूवर झेल पाहायला भेटला आपल्याला आकाशांच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्ग प्रणय. परंतु तुषारांना मॅच घेऊन जावी लागेल. तुषार आणि प्रियेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुललेंचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात घेऊन काढलाय. खेळाडू तिथे आहेत आणि दुसरी धाव पूर्ण होणार का? हा दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे चपळाईने. 2 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. 26 धावा करायच्या आहेत. फुटला गेले. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. राकेश वैती तेथे आहेत. थोडीशी पडझड तर पाहायला भेटते आणि राकेश सावरा यांचा बॅकअप त्या ठिकाणी भेटलेला आहे आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा झाल्या धाव फलकावर. 1 गडी बाद झालाय पहिल्या चेंडूवर. पॉवर प्लेचं षटक असणार आहे त्यामुळे मोठ्या धावा बनवाव्या लागतील. अगदी मॅचचं समीकरण सोपं करायचं आहे तर तुषार यांना मोठे फटके देखील खेळावे लागतील. क्या बात आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रातून गॅप शोधला आणि चेंडू अडवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत आणि 3 धावा पूर्ण केल्या त्या प्रियेश आणि तुषार यांनी.
धावसंख्येत 3 भर पडते. धावसंख्या झाली ती 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. स्ट्राईकवर येते ते प्रियेश. फुल लेनचा चेंडू होता. लोअर फुल टॉस होता. त्याला सर्व बॅटने खेळून काढलाय आणि खेळाडू तिथे आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या दरम्यान धावसंख्येत 2 भर धावसंख्या झाली होती. 9 धावा. एक महत्वाची मॅच, सेमीफायनलची मॅच पाहतोय आपण. सेकंड सेमीफायनल जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल. पर्पल फॉक्स इव्हेंट आयोजित आपण पाहताय कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025 हे सामने. यावेळी कोलर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला भेटतोय. प्रणव यांच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला भेटतोय. पहिल्या षटकाचा खेळ ते संपला. 1 गडी बाद आणि 9 धावा झाल्यात धाव फलकावर. 9च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 9 आणि 17 धावांची आवश्यकता. 12-17. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आहेत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा कराव्या लागतील. 9च्या सरासरीने धावा कराव्या लागतील आपल्याला. 26 धावा करायच्या आहेत. राकेश सावरा येत आहेत त्या गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना राकेश यांना पाहू शकतो. अगदी 10 पावलांचा रनअप आहे. चला लवकर मॅच सुरू करायची. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. तुषार स्ट्राईकवर, राकेश गोलंदाजी मार्कवर. फुटला गेले. स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळून काढला तुषार यांनी. एकदा पुन्हा दुसऱ्यासाठी प्रयत्न. तुळशी तिथे होते आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. अकरा धावा झाल्यात आणि 11 चेंडूचा खेळ शिल्लक. लवकर म्हणजे कसं बटन दाबायचं नाही तसं नाही म्हणत. मध्ये टाइमपास होते सेट करायला ते जास्त करते. नाव घ्यावं लागेल मला. बॅकफुटला गेले. अगदी हलक्या हाताने स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळून काढलाय. खेळाडू तिथे होते आणि सिंगल धाव पूर्ण केली जाते. 12 धावा झाल्या धाव फलकावर. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळावा लागेल प्रियेश यांना. त्यावेळी रिवास आणि चेंडू निघून जातोय. आम्हाला वाटलं होतं की चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु तसं घडलं नाही आणि 2च धावा या ठिकाणी भेटतील. कनेक्ट पण झालेला आणि जोरात पण गेलेला. मला तर वाटतं त्या मातीत नाही गेला, मातीत थांबतो. इकडे बाहेर होता. सिंगल काढण्याचा प्रयत्न प्रियेश यांचा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल देखील पूर्ण केली जाते. तुषारांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. 4 चेंडूचा खेळ झाला. 15 धावा झाल्या धाव फलकावर. 8 चेंडू आणि 11 धावा.
अंतिम 2 चेंडू शिल्लक या षटकातील 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तुषार यांचा, प्रयत्न मात्र फसला आणि डॉट बॉल पाहायला भेटतो तो राकेश यांच्या माध्यमातून. फुटला गेले स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू निघून जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? तसं घडलेलं नाहीये. तुलसी यांची चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. एक रिले थ्रो देखील पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. रनआउट असणार का? रनआउट नसणार आहे आणि प्रियश तिथे बचावले आहेत. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांनी धावसंख्येत भर पडताना पाहायला भेटते. 18 धावा. 2 षटकांचा खेळ ते संपला. 1 गडी बाद आणि 18 धावा झाल्या त्या टीम वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या. जिंकतील ते टॉस करतील ना, त्याच्यानंतरच आहे ना. चला लवकर मॅच सुरू करायची. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 6-8 मॅच सुरू करायची. स्पीडअप करायचंय. पंच चला मॅच सुरू करायची आहे दादा. फायनल देखील खेळवायचे, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. अंतिम 6 चेंडू आणि त्यावर 8 धावांची आवश्यकता. तुषार आणि प्रियेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅचला पुढे घेऊन जावं लागेल, मॅचला जिंकून द्यावं लागेल. जिंकेल तो नक्कीच फायनल मध्ये दाखल होणार आहे आणि फायनल खेळताना देखील पाहायला भेटेल. परंतु जो हरेल त्याला वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तुषार यांचा. राकेश सावरा देते आहेत. एका बाजूला राकेश सावरा, एका बाजूला आपण पाहिलं तर राकेश वैती. लॉंग ऑफला राकेश वैती, तर लॉंग ऑनला आपण पाहिलं तर राकेश सावरा. हे दोघी खेळाडू समोरच्या बाजूला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 19 धावा झाल्यात. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. प्रिय स्ट्राईकवर पुढे सरसावले. स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढलाय. खेळाडू तिथे आहेत आणि प्रणव त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी काय घडतंय? पंचांचा डिसिजन आउट असणार आहे. तुषार यांना मैदान सोडावं लागतंय. अगदी महत्वाच्या क्षणी तुषार यांना आपला विकेट गमवावा लागतोय रनआउटच्या रूपात. चार चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. दुसऱ्या रनला रनआउट झालाय. 4 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या बॉलला पण सिंगलच आहे. तो पहिल्या बॉलला 2 काढले.
चला ब्रियेश मॅच सुरू करायची आहे. पहिला सिंगल दुसऱ्या रनआउट एक सिंगल आला. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. उमेश साळुंके येत आहेत फलंदाजीसाठी. चला मॅच लवकर सुरू करायची आहे. प्रियेश थोडासा खाली राहिलेला चेंडू आकाशांचा उमेश यांच्या बॅट मध्ये आला नाही आणि आईच्या स्वरूपातील सिंगल नक्कीच पाहायला भेटे या ठिकाणी. सांगितलं ना आम्ही. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर येतात ते प्रियेश. फुललेचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला प्रियेश यांचा. अडील डॉट बॉल पाहायला भेटतोय. ऑफसाईड यॉर्कर होता आकाश यांचा आणि यावेळी समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो प्रियेश यांचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. राकेश यांच्या हातामध्ये जातोय झेल. प्रियेश यांना मैदान सोडावं लागतंय. चला बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. वर्ल्ड लाईन चला लवकर लवकर किरण मैदानाच्या आतमध्ये जायचं आपल्याला विनंती असेल. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवर 5 धावांची आवश्यकता. अजून देखील मॅच संपलेली नाहीये. षटकार जर आला तर मॅच नक्कीच जिंकू शकतात वर्ल्ड लाईन, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. उदय यांना नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 5 धावा करायच्या आहेत. एक षटकारच ही मॅच आपल्याला जिंकून देऊ शकतो. स्ट्राईकवर जातात ते किरण. अंतिम चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. त्यावेळी प्रयत्न मात्र फसला. षटक संपला आणि सामना जिंकलाय तो. थर्मोलॅब ग्रुप यांनी हा सामना जिंकलेला आहे. विजय संघाचं अभिनंदन. चांगली खेळी केली. आपण फायनल मध्ये दाखल झाला. तर हार्डला टीम वर्ल्ड लाईन आपले देखील प्रयत्न खूप चांगले होते. अगदी अंतिम क्षणापर्यंत मॅच आली होती. आकाश लवकर यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. एक महत्वाचं षटक हाताळला आकाश यांनी आणि फलंदाजी करत असताना 4 धावा त्यांनी पळून काढल्या आहेत आणि आकाश यायचं. देतोय कोण? आकाश पवार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आपल्या शुभ हस्ते आणि टॉस देखील करायचा आहे. चेतन भोसले
पॉईंट पण दे चेतनला. दोन ओव्हर पार्सल ओपन ना डायरेक्ट ना. हा पार्सल नाही